श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत। तर आजचा आपला विषय आहे की पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्ष 15 दिवसाचा असतो। पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत सर्व पितृ अमावस्येचे असते तोपर्यंत पितृपक्ष हा असतो ना। पण या पितृपक्षामध्ये आपले जे घरातले मोठे व्यक्ती आहे, जे मृत पावलेले आपल्या घरातले सदस्य आहे, व्यक्ती आहे, त्यांना आपण जीव घालत असतो, पितरांची आपण सेवा करत असतो, त्यांच्या स्मरणार्थ आपण दान करत असतो। तर सेवा कोणत्या करायच्या त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्यासोबतच आज आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्याला जर प्रखर पितृदोष असेल, आता पितृदोषाची लक्षणे कोणती असतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। परत सांगते की लग्न न जमणे, सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असून सुद्धा लग्न न जमणे, त्याच्यानंतर गर्भ न राहणे, तर त्याच्यानंतर गर्भ राहिला तर काही ना काही प्रॉब्लेम येतो आणि ते जे बाळ आहे ते पोटातच मृत पावतं किंवा बाहेर आल्यावर मृत पावतं। तर त्याच्यानंतर घरात नेहमी भांडणं होणं, मुलांना वाईट सवयी लागणं, ह्या सगळ्या पितृदोषाची लक्षणे असतात। तर त्यावर आपल्याला आता जेव तर त्यांना घालायचंच आहे आपल्याला, पण त्यांच्या स्मरणार्थ दान सुद्धा करायचं आहे। सेवा कोणत्या करायच्या ते तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्याच्यामधलं एक आहे पितृस्तुती स्तोत्रम आणि दुसरं आहे पितृ अष्टकम, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम। त्याच्यानंतर पुढचं आहे संक्षिप्त श्रीमद भागवत, हा जो ग्रंथ आहे याचं आपल्याला पारायण करायचं आहे। या पितृपक्षामध्ये तुम्हाला जर प्रखर पितृदोष असेल तर या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही रोज एक पारायण करू शकता पूर्ण पितृपक्षामध्ये। म्हणजे नित्य सेवेनुसार तुम्ही रोज एक अध्याय पठण करू शकता, नाहीतर साप्ताहिक पारायण करू शकता, 7 दिवसाचं 7 पारायण तुम्ही करू शकता, रोज एक पारायण तुम्ही करू शकतात। नाहीतर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही 11, 21 जशी तुमची इच्छा असेल तशी तुम्ही पारायण करू शकतात। तर हे पारायण जर तुम्ही केलं संक्षिप्त श्रीमद भागवत, तर या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केलं तर तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष हा दूर होतो। तर आता या जो ग्रंथ आहे याचे नियम अटी पारायण करण्यासाठी, तर मांसाहार करायचा नाही। तर आपल्या पितृपक्षामध्ये मांसाहार हा करायचा नसतो, पण जर या ग्रंथाचं तुम्ही पारायण करतच असणार तर मांसाहार करायचा नाही। तर त्याच्यानंतर आहे की ब्रह्मचर्याचं पालन करायचं। तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा ही सेवा करू शकतात। तर तुम्हाला संकल्पयुक्त जर केलं तर तुम्हाला परान्न वर्ज्य, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही। ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार, आता समजा तुमच्या जर असं असेल की आज तिथी आहे, आज जर तुमच्या घरी श्राद्ध आहे तर तुम्ही एक पारायण करू शकतात। तर मग त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल, मांसाहार करायचा नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं। त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही जर तुम्ही संकल्पयुक्त करत असणार तर हे काही नियम आहेत या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी। तर पण ह्या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केलं तर तुमचा पितृदोष दूर झाल्याशिवाय राहणार नाही। त्यासोबत तुम्ही पितृस्तुती स्तोत्रमचं सुद्धा पठण करू शकता, पितृ अष्टकमचं सुद्धा पठण करू शकतात, द्वादश ज्योतिर्लिंगमचं सुद्धा पठण करू शकतात। या सेवा जर तुम्ही केल्या तर जे तुमचे पितृ आहेत त्यांचा तुमच्यावर भरभरून आशीर्वाद राहणार आहे। म्हणून या पितृपक्षामध्ये तुमच्या जे पितृ आहेत त्यांचा तुमच्यावर नेहमी आशीर्वाद राहण्यासाठी आणि जो पितृदोष तुम्हाला लागलेला आहे तो दूर होण्यासाठी सेवा करा, भरभरून दान करा, त्याच्यानंतर त्यांना जेवू घाला, झालंच तर रोज नैवेद्य दाखवा दही भाताचा। तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या पितृपक्षामध्ये करायच्या आहेत। कारण वर्षातून हे 15 दिवसच असे असतात की असं नाही, आपण रोजसुद्धा पितरांची सेवा करू शकतो। कारण रोज जर आपण पितरांची सेवा केली तर त्याने काय होईल की त्यांचा आपल्यावर आशीर्वादच राहणार आहे। तर त्याच्यामुळे तुम्ही रोजसुद्धा करू शकता, रोज नसेल होत तर निदान वर्षातून हे 15 दिवस जे असतात हे 15 दिवस तरी तुम्ही पितरांची सेवा करावी। तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।